मॅच मध्ये आता पहिल्यांदा ते फलंदाजी करतायत आणि अशा वेळी गोलंदाजी ताकई संघाला करायची आहे आणि दोन्ही संघ सगळ्यात मोठी जमेची बाजू याच पंचकृषीतले. ताकई संघाचा विचार केला तर त्यांची विकेट मागच्याच बाजूला आहे. फ्रंट साइडला आता होम ग्राउंड आहे. घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर 30+ जसा आनंद साजरा करतात ना हे ताकईचे सगळे खेळाडू, तसाच आनंद आता इथे करतील अशी अपेक्षा करूया. बंटी पवार ज्याची पॉवर आपण पाहिली पण इथे गोलंदाजी मार करते गोलंदाज बाळू वाघमारे. बाळूनं मात्र पंचकृषी प्रीमियर लीगचा या हंगामातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब मिळवलाय. बाळूच्या पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून बंटीच्या वरनं वाजवली घंटी. 4 धावांसाठी मारलाय चौकार. विशालच्या बॅटमधनं आल्या 4 धावा. ठोक डीजे. तुझे ठोक हे काही क्षणाचं आहे, काही मिनिटांचं आहे, काही तासांचं, काही वर्षांचं आहे. नाना नेहमी सांगतात 100 वर्ष जगण्यापेक्षा 100 दिवस असं काम करा की तुमचं नाव हे सातत्यानं मोठं होत जाईल. तसंच नाव मोठं झालंय ते मयूर पाटीलचं. युवकांच्या गळ्यातला ताईत म्हणलाय तो आता या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला फटका एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेनं मारलाय. रनआउटची दाट शक्यता. बॉल आणि स्टंपचा काहीच प्रयत्न झाला नाही पण इथे मात्र धाव पूर्ण होतीये. बघा मयूर पाटील आता या बाल कलाकारांच्या पण गळ्यातला ताईत झालेत. सातत्यानं मयूर 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 हे नाव त्यांच्या मुखात असतं. सकाळी उठले की मयूर, रात्री झोपले की मयूर. खणकर नेता म्हणून त्याच्याकडे पाहायला मिळतोय. नानांचं देखील मी कौतुक करेल. चांगला प्रयत्न त्याचा राहिलाय. प्रसाद देशमुख वेळोवेळी आपण पाहतोय आमच्या खाण्यापिण्याची चांगली काळजी घेत आहेत. चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं जेवण ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभतंय. वाईटचा इशारा येतोय पंच साहेब. बघा पंचांची ऍक्शन पण रिएक्शन करणारी आहे. टोटल 6 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. डीप पॉइंटच्या दिशेनं मारला फटका. पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय. त्यानं आता फुटबॉल देखील खेळलाय आणि इथे मात्र धाव देखील वाचवली आहे. टोटल 2 धावांच्या मदतीनं 8 धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती. खेळ झालाय तो 5 चेंडूचा. 4 चेंडूचा खेळ झालाय म्हणजे एक स्क्वेअर फेकलाय वाटतं. अविनाश पालांडे सरांचा वाईटचा इशारा येतोय. उजव्या यशीच्या बराच बाहेर हा चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडूचा इशारा. दडपण आलंय. स्ट्राईक एंड वरती हार्ड हिटर फलंदाज पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकाचा बॅटर. तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर नॉन स्ट्राईक एंड वरती आहे आणि रोहितला आपण बघतोय 2ऱ्या क्रमांकाचा फलंदाज. इथे मात्र एका हाताने मारण्याचा प्रयत्न केला. वेग जास्त पाहायला मिळतो या गोलंदाजाकडे. वेगावरती स्वार होतोय हा गोलंदाज बाळू वाघमारे.
असे बरेचसे त्यांनी ढाणे वाघ फलंदाजीच्या जोरावरती गोलंदाजीच्या जोरावरती शिकार केलेत. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, चांगलं कलेक्शन, पहिलं षटक कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 1 गडी बाद 10. येणाऱ्या अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी. क्या होगा इस जंग में, कौन जीतेगा कौन हारेगा, आने वाला वक्त बताएगा. लेकिन हम सुनेंगे एक सुमधुर गीत डीजे की ओर से. गोट्या अंपायर येण्याची दाट शक्यता आहे. छोट्या तर आलाय पण गोट्या येण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे आता डबल मेजवानी, प्रसाद देशमुख यांची मेजवानी आम्हाला सातत्याने भेटतीये, पण आता प्रेक्षकांना मेजवानी नृत्याच्या माध्यमातून देखील दिली जाईल. प्रकाशजी जलगावकर थोड्याच वेळात त्यांना आणायला जाणार आहेत. नेक्स्ट बॉलर मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. आणि हा मंगेश आता हाकेला धावलाय टीम अत्तरगावसाठी की ताकईसाठी, येणाऱ्या चेंडूवरती नक्की समजेल. हा मंगेश पुढे आहे की मागे. ताकई ही टीम मैदानामध्ये खेळतीये. स्ट्राइक एंडवरती फलंदाज संदीप. आम ऍक्शन पाहायला मिळाली या गोलंदाजाची आणि इथे मात्र टिपलाय झेल. या मंगेशनं मात्र आता खरंच सांगितलं, मी मागे पण आहे आणि पुढे पण आहे, तू कुठेही मार मी तुला आउट करणार. आणि इथे आउट केले फलंदाज संदीपला. धावफलकावरती धावांचा हँडब्रेक मात्र यावेळेस खेचला गेलाय. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये जातोय रोहन. आता मैदानामध्ये जातोय नाना. कदाचित 40+ ज्या टीम खेळणार आहेत ना त्याची तयारी करायला गेलेत, कारण यानंतर आता 40+चा कर्जत आणि खालापूरचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर ओपन कर्जत खालापूरचा खेळ पाहायला मिळेल. आज डबल मेजवानी आहे, म्हणजे प्रसाद देशमुख यांनी जर जेवण आणलं नाही तरी काही टेन्शन नाही. जबरदस्त चेंडू, गोलंदाजानं चांगलं कमबॅक, चांगला दबदबा निर्माण केलाय. मंगेश सुरेखरित्या चेंडू हाताळतोय, पंचांच्या उजव्या बाजूने तो गोलंदाजी करतोय. 7-8 पावलांचा रनअप आता 10-12 पावलांच्या रनअप मध्ये वाढलाय आणि इथे आता वेगानं पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी तो तयार. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, डीप पॉइंट मध्ये झेल टिपण्याची संधी. क्षेत्ररक्षक घाई करतोय, अति घाई संकटात नाही आणि हा चेंडू गेला सीमारेच्या पलीकडे जिथे धावा नव्हत्या. मंगेश सांगतोय इथे धावा आल्या माझ्या भावा, आल्या त्या 4, टोटल 14. धावा स्कोर कार्डवरती आहेत. आज मात्र सगळ्यांची मनं जिंकणारा खेळ या आदिवासी बांधवांना केलाय. जेवढी 2 दिवस माझ्या नव्हती ना मयूर सर, तेवढी मजा आज मात्र पाहायला मिळाली. बॅटची कडास, दुसरा, तिसरा, चौथा प्रयत्न मात्र इथे झाला पण झेल मात्र सुटलाय. हा लागोपाठचा दुसरा झेल सुटला या फलंदाजाचा आणि धाव मात्र मिळाली ती 1 या धावसंख्येनं 15 टोटल स्कोर कार्ड वरती वाढ. बघा घारी सारखी नजर आहे प्रसाद देशमुख यांची, जिथे कमी तिथे प्रसाद देशमुखनी घेतली हमी. आणि मयूर पाटील सांगतात हम भी किसी से कम नाही. पंचांचा वाईटचा इशारा. यावेळेस अमरेश फुलीची स्टाईल होती. मॉगॅम्बो खुश हुआ,
टोटल 16. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र युवा मोर्चा क्रीडा महोत्सव आपण पाहतोय नमो चषकाच्या माध्यमातून. तिसरा दिवसातील हा दमदार खेळ आदिवासी बांधवांचा. काय खेळ केला टीम खाडाव संघानं. विजयी जरी झाला असला ना टीम झेनिथ ठाकूरवाडी, तरी खेळ मात्र लक्षात राहील तो खाडाव संघाचा. एका हातानं मारण्याचा विक्रम, पण 2 हातानं त्याला अडवलाय आणि इथे जेल बाद होईल फलंदाज. रोहित बॅक टू द डगआउट. रोहित बाद झालाय. डीजे ऑपरेटर आता डीजे वरती आपला सेटअप हलवण्याचा प्रयत्न करतो, कारण इथून पुढे आता कदाचित विद्युत प्रकाश चालू होईल आणि या प्रकाशामध्ये पंच आता चमकणार. त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरती सनस्क्रीन नाही, आता पावडर लावली आहे. नेक्स्ट बॅटर नामदेव. आकाश पाटील प्रोत्साहन वाढवण्यासाठी आता मैदानावरती गेलेत या सगळ्या खेळाडूंचं. पंचकृषीतील हे सगळे खेळाडू आहेत, पीपीएल ला एकत्र खेळलेत आणि आता प्रोत्साहन आकाश पाटील त्यांचं वाढवत आहेत. दांडी 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 एवढी लांब पडली की गुल झालीये. नामदेव गेला तसा परत आला. खाया पिया कुछ नाही. ग्लास नाहीत इथं, बाटल्या आहेत, त्यामुळे तुटला असं म्हणता येणार नाही आणि या प्लास्टिकचे आहेत. नेक्स्ट बॅटर विशाल. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 16. नेक्स्ट बॅट्समन विशाल. फक्त 6 धावांचं चिंगूस षटक फेकलंय ते विशालनं. असं म्हणतात जहाना पोचे बैलगाडी वहा पोच गए मारवाडी, आणि मारवाडी स्टाईलनं मात्र विशालनं षटक फेकलं. मंगेशनं मात्र षटक फेकलं. मंडप डेकोरेटर आमचे येरुणकर यांना विनंती, आपण प्रसाद देशमुख यांची संपर्क साधा, कारण त्यांचा संपर्क तुमच्याशी होणं जास्त गरजेचं आहे. विशाल वाघमारे आणि गोलंदाज कल्पेश. स्लॉगरचं अंतिम षटक. तोडफोड मारधाड वाले षटक. आखूड टप्प्याचा चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. डान्स डाऊन क्रिकेट. बंटी चेंडू खाली आला आणि बंटीनं चांगला झेल टिपलाय. आज बंटी नावाची जादू मात्र ताकई या टीम मध्ये पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. ठोक डीजे. रवी मैदानामध्ये गेलाय. रवी शशी याग्नी. नेन तुझ्या रूपात स्वयंप्रकाश रूपात नेणे वरेव. इथे मात्र हा रवी निर्धाव चेंडूचा खेळ करताना. मनशुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची. हा
गोलंदाज मात्र निर्भयपणे चांगली गोलंदाजी करतोय. स्लॉगरचं आहे तोडफोड मार धाडवलं षटक आहे, पण इथे बॅट आणि चेंडूचा मात्र स्पर्श होत नाहीये. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव गेले, त्यावरती 1 विकेट देखील आली आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे आता तुम्हाला बॅट आणि चेंडूचा संपर्क घडावा लागेल. या खेळामध्ये तुमचा मेळ बसणं गरजेचं आहे. तुमचा आत्मविश्वास जागा ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार नसतो. सिंगलनं डबलनं देखील धावाचं अंतर वाढवलं जाऊ शकतं. इथे आता पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, पण हा चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार. 4 धावा आल्यात, आता मात्र आलाय चौकार. बिंदी गेंद, अच्छी गेंदबाजी करते हुए गेंदबाज, लेकिन बैटर को भी अभी संभाल के खेलना पड़ेगा. इसकी पहली वाली गेंद पे चौका जरूर आया, लेकिन मौका नहीं बना. फिर एक बार ये भी गेंद आएगी सीधा विकेट कीपर के दस्तानों में. बिंदी गेंद फिर एक बार, और इसी के साथ 3 ओवर का खेल यहां पे समाप्त हो चुका है और स्कोर कार्ड पे स्कोर बनना है वो 20. आने वाली 18 गेंदों में 21 रनों की है जरूरत ताकई टीम को. क्या ये 21 रन बचाएगी टीम अत्तरगांव के बीच में ताकई? ये 2 टीमों का जंगी मुकाबला अभी भी जारी है. पण हिंदीची माझी बारी नाही, माझी मराठीचीच बारी आहे. आपल्या मातृभाषेकडे पुन्हा एकदा वळतो, प्रयत्न करतो सूरज पांडे सरांचं मन जिंकण्याचा, पण ते सांगतायत तुमची हिंदी थोडीशी कच्ची आहे. पक्की करण्यासाठी मला पण अभ्यास करावा लागेल, कारण की कुठलाही क्षेत्रामध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे तर तुम्हाला तिथून अभ्यास घेणं गरजेचं आहे. चेंडू मैदानामध्ये दिला जाईल, एक तुमच्याकडे आहे. जुना चेंडू घ्या. 18 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 21 धावसंख्येची. सुनीलची आपण लाजवाब इनिंग मागच्या मॅच मध्ये पाहिली. त्या सुनीलला आता शेवटच्या चेंडूपर्यंत थांबणं गरजेचं आहे. बंटी देखील या मॅचचा केंद्रबिंदू पाहायला मिळेल. बंटीचं देखील या मॅच विकेटवरती थांबणं गरजेचं आहे, पण अशा वेळी ऑन स्ट्राइक वरती कोण असेल? इथे आपण बघतोय आकाश देशमुख साहेबांचा बॉल. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, पण पोहोचलाय. चला सलामीची जोडी आतमध्ये पाठवा. अठरा चेंडू 21 धावांची गरज. ताकईच्या विरोधात आपण बघतोय अत्तरगाव हा चालू असलेला सामना. आदिवासी बांधव मात्र आमने सामने भिडलेत. आज प्रेक्षकांनी पुन्हा एकदा केली या मैदानावरती गर्दी 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 आणि गर्दी. सगळ्या प्रेक्षकांचं मनाच्या अंतःकरणापासून मी तुषार धुमाळ आजच्या या 3ऱ्या दिवस रात्रीच्या खेळामध्ये हार्दिक असं स्वागत करतो. नरेश दळवी सर माझ्या समोर जुळले गेलेत. एकीकडे आकाश देशमुख सरांना आपण बघतोय. मॅच पुन्हा एकदा ट्विस्ट आणणारी आहे. या मॅच मध्ये कधी काय घडू शकतं, कधी काय बिघडू शकतं. लो स्कोरिंग हा सामना आहे. मोक्या क्षणी हाय व्होल्टेज देखील पाहायला मिळेल. तुमचा दिवस, तुमची रात्र आणि तुमचं परिश्रम हे जर तुमच्या सोबत असेल ना तर तुम्ही कधी काय करू शकता. तुमचा आत्मविश्वास ही तुमच्या प्रगतीची पुढची पहिली वाटचाल आहे. स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळतोय तो बंटी. नॉन स्ट्राइक एंडवरती सुनील आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सूरज. 18 चेंडू 21 धावांची गरज. साई बघता आमचे मुंडे साहेब
पुन्हा एकदा व्यवसायाकडे वळलेत आणि त्यांची फरमाईश आहे डीजेला, इथून पुढे तुम्ही साईंचं गीत लावा. संध्याकाळची वेळ झालेली आहे. पुन्हा एकदा साईंच्या चरणी नतमस्तक होताना आपण मैदानाकडे वळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, गोलंदाज मात्र पदलालित्यामध्ये अडकला, पण या पदलालित्याचा वापर करताना बंटीनं वाजवली पुन्हा एकदा पॉइंटच्या बाहेर घंटी आणि 6 धावांची मोहर इथे पंच सांगतायत. भोग्यांबो फिर एक बार खुश हुआ, ठोक डीजे. वेळा पाहिलं पण बुश होताना पाहिलं नाही, पण आता पाहायला मिळालं. टोटल धावा लागला 6. उमरे संघाचा संगणक आणि कुंभिवली संघाच्या संगणकाला शेवटची आणि अंतिम पुकार. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरनं खडे खडे वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा हा फटका. बंटी आज थांबायला तयार नाही. बंटीनं पवारांची पॉवर घेतलीये आणि पॉवरफुल स्ट्रोक मात्र तो मारतोय. पाकईचे खेळाडू आहेत ते आता बंटीवरती खुश, पण रात्री आता लक्ष ठेवावं लागेल. प्रकाशजी जलगावकर आपण यांना विनंती करूया आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. नेक्स्ट मॅचचा अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व जे प्रत्येक या स्पर्धेमध्ये खारीचा वाटा उचलतात प्रकाश भाई जलगावकर. इथे मात्र हा फटका फसलाय. एक्स्ट्रा पॉइंटचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, पण 2 क्षेत्ररक्षकांना चेंडूने हुलकावणी दिली, तोपर्यंत 2 धावा नक्की झाल्या. तिसरी धाव मी की तू, 2-2 क्षेत्ररक्षक म्हणतायत, पण तोपर्यंत 3 धावांची गाडी सुटली. टॉस मात्र केला जातोय. जलगावकर साहेब काहीतरी करतायत बघा, छायाचित्रीकरण केलं जातंय, त्यांना कॅमेऱ्यामध्ये कैद केला जातोय. पकड़ा कैच, जिंका मैच, अच्छा करोगे तो बजेगी टाली और नहीं करोगे तो पडेगी गाली. इथे फिरून मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या बाहेर सुनीलच्या बॅट मधून आलाय हा 1 बाउंड चौकार. उमरे संघाने टॉस जिंकलाय. निर्णय लगेच घ्या. क्षेत्ररक्षण घेतलंय का? हा, क्षेत्ररक्षण त्यांनी घेतलंय. म्हणजे ते आता दिवसा क्षेत्ररक्षण करतील आणि प्रकाशामध्ये फलंदाजी करतील. ते मात्र दोन्हीकडचा आनंद घेणार. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि चेंडू झालेत ते 4. कदाचित दाट शक्यता आहे या ओव्हर मध्ये हा सामना संपण्याची. आणि सुनील मध्ये पॉवर आहे, सुनील मध्ये ती ताकद आहे. बाळू सांगतो एक मार, पण गोलंदाज देखील कसलाय. इथे आलाय 2 क्षेत्ररक्षकांना भेदून सीमारेषा पलीकडे हा स्लीपच्या दिशेनं चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं टोटल 21 त्यांचा खेळ आमच्या पंचांना आवडला.